पालेभाज्यांचे दर घसरले तर फळभाज्यांच्या दरात चांगलीच वाढ झालेली आहे। गेल्या आठवड्यात राज्यात झालेल्या पूरस्थितीमुळे ही सद्य परिस्थिती निर्माण झाली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पालेभाज्यांचे भाव जे मागच्या आठवड्यात गगनाला भिडले होते ते आज उतरलेले पाहायला मिळतात। मात्र गवार जी आहे ती अद्यापही महागच मिळते। भेंडी देखील जवळपास 70 ते 100 रुपये किलोने मिळते। काही ठिकाणी पापडी महाग झाली आहे। वाटाणा जो आहे तो देखील महाग झालेला पाहायला मिळतोय आणि याचं जे कारण आहे ते मुळातच माल जो आहे तो काही ठिकाणी खराब झालेला आहे पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे। इथे काही विक्रेते आहेत, आपण त्यांना विचारूया। दादा, कसं किलो आहे सध्या गवार? गवार महाग आहे असं म्हटलं जात आहे, काय महाग आहे? पावसामुळे ना गवारची क्वालिटी खराब झाली। आता हलके गवार ते पण महाग आहे। 100 रुपये तिथून आणते तर इकडे 110 रुपये खपत आहे, पण ग्राहकाला महाग वाटतात ना, ते घेत नाही आहे। नक्कीच। आणि बाकी आणखीन काय महाग आहे? मटार कशी आहे? भेंडी कशी आहे? वाटाणा बाहेरून येतात ना दुसऱ्या ठिकाणी, त्याच्यामुळे महाग आहे। आता वाटाणे ते 1819 रुपये भाव आहे। तर आपण बघतोय की सध्या मागच्या आठवड्यात जी 100 रुपये किलोने विकली जाणारी भेंडी होती ती आता 70 ते 80 रुपये किलो प्रमाणे विकली जाते। तर जो वाटाणा आहे किंवा गवार जी आहे ती मात्र अद्यापही काही किरकोळ बाजारामध्ये 150 रुपये किलो याप्रमाणे विकली जाते। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार जे आहे तो पडलेला पाहायला मिळतोय, त्यामुळे ग्राहकांना थोडासा दिलासा मिळालेला देखील पाहायला मिळतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।